नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुरुष आणि महिला दोघांनाही लागू पडतील अशा पण दोघांची शरीर रचना, हार्मोन्स, वय, जीवनशैली लक्षात घेऊन तयार केलेल्या सामान्यपणे पाळता येतील अशा कायम निरोगी राहण्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आहेत. त्या नक्कीच फॉलो करा. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबू याने करा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, पचनतंत्र सक्रिय होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. दिवसातून 8 ते 10 ग्लास जरूर पाणी प्या. यामुळे डिहायड्रेशनमुळे थकवा, डोकेदुखी, सांध्यांची स्टिफनेस येते. पाणी तहान लागल्यावरच नव्हे तर नियमित प्या. त्याचप्रमाणे हंगामी आणि स्थानिक अन्न खा. जसं की हिवाळ्यात बाजरी, उन्हाळ्यात दही ताक, पावसाळ्यात उकडलेलं अन्न. ऋतुचर्या पाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संतुलित आहार घ्या. यामध्ये 50% भाज्या, फळे, 25% धान्य, 25% प्रथिने असा ताटाचा समतोल ठेवा. महिलांनी लोहयुक्त पदार्थ जसं की पालक, हरभरा अधिक घ्यावेत. पुरुषांनी हृदयासाठी चांगले फॅट्स म्हणजे अक्रोड, ऑलिव्ह ऑइल याचा आहारामध्ये समावेश करावा. नाश्ता कधीही सोडू नका. तो शरीराला ऊर्जा देतो आणि मेटाबॉलिझम सुधारतो. प्रथिने आणि फायबरयुक्त नाश्ता हा सर्वोत्तम असतो. प्रक्रिया केलेले, जास्त साखर, मीठ असलेले पदार्थ आहारातून कमी करा. जास्त मीठ रक्तदाब वाढवतं, साखर मधुमेह आणि लठ्ठपणा वाढवतं. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे नक्कीच व्यायाम करा. यामध्ये चालणं, योग, सायकल, पोहणं हृदय, हाडे आणि स्नायू मजबूत होतात. पुरुषांनी स्नायूवर्धनासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, महिलांनी हाडे मजबूत करण्यासाठी वजनदार व्यायाम नक्की करावा. बसून काम करत असाल तर दर तासाला हलका ब्रेक घ्या आणि यामध्ये थोडंसं चाला किंवा स्ट्रेचिंग करा. झोप 8 ते 9 तासाची जरूर घ्या. यामुळे मेंदू, हार्मोन्स आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूची कार्यक्षमताही वाढते. झोपायच्या आधी स्क्रीन टाळा, म्हणजेच मोबाईलचा कमीत कमी वापर करा. झोपायच्या अगोदर किमान 2 तास मोबाईल बघू नका. तणाव नियंत्रणासाठी ध्यान आणि प्राणायाम नक्की करा. यामुळे मानसिक शांतता मिळते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि तुमची स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते. दररोज 10 ते 15 मिनिटे पुरेशी आहेत. हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. पुरुष स्त्रिया दोघांनीही दूध, दही, बदाम नक्की खावं. सूर्यप्रकाशात नक्कीच जावं. यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं. विशेषतः 40च्या वयानंतर हाडे नाजूक होण्याचा धोका वाढतो. नियमित आरोग्य तपासणी करावी, जसं की कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर. महिलांमध्ये हाडांची घनता किंवा हार्मोन्स तपासणी, स्तन आणि गर्भाशयाची तपासणी नक्की करावी. नशायुक्त पदार्थ टाळा, जसे की धूम्रपान, मद्यपान, तंबाखू. हृदयविकार यासारखे व्यसनं कॅन्सरचा धोका वाढवतात. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं वजन संतुलित ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी वाढते. त्याचप्रमाणे कमरेचा खालचा भागही वाढू शकतो. सकारात्मक सामाजिक संबंध ठेवा. कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं आणि आयुष्याचा दर्जाही वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोश्चरकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जसं की लांब वेळ बसताना पाठ सरळ, खांदे मागे, मान योग्य ठेवावी. चुकीच्या पोश्चरमुळे मानदुखी, पाठदुखी वाढते. त्वचा आणि केसांची काळजी घ्या. जसं की दाढीनंतर पुरुषांनी मॉइश्चरायझरचा वापर करावा. महिलांनी हार्मोनल बदलामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्यासाठी नैसर्गिक तेलाचा नक्कीच वापर करू शकता. त्याचप्रमाणे हसणं आणि आनंद घेणं ही सवयही लावा. हसल्यामुळे हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरातून स्रवतात आणि तणाव कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नवीन गोष्टी नेहमी शिकत राहा, ज्यामध्ये वाचन, कोर्सेस, छंद. यामुळे मेंदू ताजातवाना राहतो
आणि स्मरणशक्ती टिकण्यास नक्कीच मदत होते. आयुष्याकडे संतुलित दृष्टीने बघा. फक्त शरीर नव्हे तर मन, नाती, आत्मिक समाधान यांची काळजी घेणं हेही खरंच आरोग्य आहे. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतो. यामध्ये मग सामाजिक, मानसिक आरोग्य असेल तर या सर्वांनाच फायदा होतो. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच फॉलो करा.